महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था नागपूरतर्फे वर्ष 2024चा श्रीमती शकुंतला नरगुंदकर स्मृती पुरस्कार समारोह शुक्रवारी 13 डिसेंबरला आयोजित करण्यात आला। या समारोहाचे आयोजन महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे कमिन्स अभियांत्रिकी महिला महाविद्यालय सुकळी हिंगणा येथील सभागृहात करण्यात आले होते। सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल श्रीमती प्रज्ञा राऊत संचालिका श्रीकृष्ण शांतिनिकेतन नागपूर यांना प्रदान करण्यात आला। या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून निरामय बहुउद्देशीय संस्थेच्या सचिव डॉक्टर उर्मिला रवींद्र क्षीरसागर या होत्या। त्यांच्या हस्ते श्रीमती प्रज्ञा राऊत यांना श्रीमती शकुंतला नरगुंदकर स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला। या पुरस्कार प्रदान सोहळ्यामध्ये संस्थेचे अध्यक्ष स्मिता घैगास, कार्याध्यक्ष रवींद्र देव, उपकार्याध्यक्ष विद्या कुलकर्णी, अध्यक्ष नागपूर प्रकल्प वैद्य धनंजय कुलकर्णी, सचिव डॉक्टर PVS शास्त्री तसेच स्थानिक व्यवस्थापन समिती नागपूर प्रकल्प यांची प्रामुख्याने उपस्थिती होती। कमिन्स अभियांत्रिकी महिला महाविद्यालयातील महिला व मुली तसेच शिक्षक गण यांनी या सोहळ्यात मान्यवरांचे तसेच श्रीमती प्रज्ञा राऊत यांचे मोलाचे मार्गदर्शन ऐकून महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था पुणे अंतर्गत नागपूर प्रकल्प अंतर्गत या विशेष सोहळ्यामध्ये आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित आजच्या प्रमुख अतिथी डॉक्टर उर्मिला क्षीरसागर, संस्थेचे चेअरमन
डॉक्टर देव सर, सचिव शास्त्री सर, कुलकर्णी सर, व्यवस्थापन समितीच्या सदस्या सुरेखाताई सराफ, उपस्थित सर्व प्राध्यापक, नॉन टीचिंग, निमंत्रित सर्व सदस्यगण, बंधू भगिनी आणि आत्मीय विद्यार्थिनी, या विशेष कार्यक्रमामध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. सुरुवातीला अश्विनी त्यांनी सांगितलं की या कार्यक्रमाचं नियोजन काय, कोणाचा सत्कार करणार आहे, त्याच्यामध्ये न जास्त पडता थोडंसं प्रास्ताविक संस्थेबद्दल आणि नागपूर प्रकल्पाबद्दल सांगावं असं मला सांगण्यात आलं की प्रास्ताविकामधून याचा उल्लेख व्हावा. प्रास्ताविकामध्ये मुख्य म्हणजे वक्त्यांचा आणि श्रोत्यांचा सेतू असतो प्रास्ताविक. तर तो सेतू दूर करण्यासाठी थोडक्यात हा पुरस्कार कशासाठी आहे, काय आहे, हा समजावून सांगण्याचा थोडक्यात प्रयत्न करतो. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की 1896 साली भारतरत्न धोंडोपंत केशव कर्वे उर्फ अण्णा कर्वे यांनी 4 मुलींना घेऊन एक महिलाश्रम पुण्याजवळ हिंगणी या गावी चालू केला. महिलांचं उत्थान व्हावं, महिलांना मान सन्मान मिळावा, महिला सुशिक्षित व्हाव्या, हा सगळा उद्देश ठेवून अण्णांनी त्यावेळेस हे व्रत घेतलं होतं. आज त्या 4 मुलींसोबत लावलेल्या रोपट्याचं विशाल वटवृक्षात रूपांतर झालेलं आहे. आपण आज बघतोय की जवळपास महाराष्ट्रामध्ये वाई असेल, सातारा असेल, रत्नागिरी, पुणे, नागपूर, कामशेत अशा अनेक ठिकाणी अगदी बालवाडीपासून तर पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा त्याच्याही पुढे सगळ्या क्षेत्रामध्ये महर्षी कर्वे स्त्री शिक्षण देते आहे. जवळपास 32,000-35,000 विद्यार्थिनी या सगळ्या शिक्षण संस्थेमध्ये शिक्षक आहेत. जवळपास 65 ते 70 प्रकारचे वेगवेगळे शिक्षण अभ्यासक्रम या संस्थेमार्फत चालवले जातात. नागपूरला ही संस्था आली, आता ज्यांच्या नावाने हा पुरस्कार आपण म्हणतोय, एक नरगुंदकर लेअर म्हणून ज्यांचे नागपूरला आहे त्यांना माहित असेल, देवनगरला एक मोठी राय बहादर हनुमंतराव नरगुंदकर यांची ती सगळी जागा होती आणि त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीने ही जागा एखाद्या महिला संस्थेत काम करणाऱ्या याला द्यावी अशी इच्छा त्यांची त्यावेळेस होती. मग मला काल एका ठिकाणी कळलं की महर्षी कालिदास विद्यापीठाने सुद्धा ही जागा मागितली होती की आमचं विद्यापीठ या ठिकाणी असावं. पण त्यावेळेस त्यांनी एक तो नरगुंदकर ट्रस्ट स्थापन केला होता. त्या ट्रस्टचं म्हणणं की महिला क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या एखाद्या संस्थेला जागा द्यावी असं आमच्या मनात आहे. त्याच्यामुळे तो विद्यापीठाला ज्यांची इच्छा होती त्यांना देता नाही आलं. पण तो सगळं ट्रस्ट आणि पुण्याशी अप्रोच झाले, त्यांना कळलं की अशी महिला क्षेत्रात काम करणारी एक संस्था पुण्यामध्ये चांगली नावाजलेली आहे. तर त्यांनी सगळ्या ट्रस्टच्या मार्फत तो व्यवहार केला आणि ही सगळी जागा त्या महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेला त्यावेळी दिली. तो ट्रस्ट स्थापन केला होता. 2004 साली नागपूरला सुरू झालेली संस्था आज जवळपास 16-17 वर्ष नागपूरला झाले आहेत आणि अनेक क्षेत्रामध्ये महर्षी कर्वे स्त्री शिक्षण आपला एक पायंडा पाडलेला आहे. एक नावाजलेलं विद्यापीठ आणि नावाजलेलं कॉलेज म्हणून आजही ते नागपुरात प्रसिद्ध आहे. तर अशा या दानशूर नरगुंदकर ज्या पत्नीच्या नावाने असं ठरलं की जसं पुण्याला अण्णांची जी पत्नी आहे बाया कर्वे त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ एक मोठा पुरस्कार दिला जातो, तो नागपूरला असा पुरस्कार द्यावा असा विचार करून शकुंतलाबाई नरगुंदकर स्मृती पुरस्कार नागपूरला पण सुरू झाला आणि सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलेला तो द्यावा असं निश्चित झालं आणि त्यापासून दरवर्षी 2015-16 पासून हा पुरस्कार आपण नागपूरला द्यायला सुरुवात केली. नमस्कार, मी प्रज्ञा प्रमोद राऊत. मला आज महर्षी कर्वे शिक्षण संस्था नागपूर प्रकल्पाच्या अंतर्गत श्रीमती शकुंतलाबाई नरगुंदकर स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे आणि हा पुरस्कार मिळणं ही माझ्यासाठी खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे. कारण ज्या अवस्थेमध्ये माझं काम सुरू झालेलं आहे तळागाळातून, त्याच अवस्थेमध्ये महर्षी कर्वेंनी स्त्री शिक्षणासाठी खूप मोठं योगदान दिलं आहे आणि हे आमचं साम्य असल्यामुळे आणि त्यांचे हे आशीर्वाद मी पुरस्कार रूपामध्ये स्वीकारते. धन्यवाद. मी डॉक्टर उर्मिला रवींद्र क्षीरसागर, सामाजिक कार्यामध्ये गेली 25 वर्ष आहे आणि मानसिक स्वास्थ्याची सध्या जी वाढती त्याबद्दल काम करायची गरज आहे, त्यामध्ये काम करताना आज प्रज्ञाताई राऊतांचा सत्कार करण्यामध्ये मलाच भाग्य वाटतं आहे.
कारण ज्यांनी एक यज्ञ मानला आणि ज्याच्यामध्ये आहुती स्वरूपामध्ये ज्यांनी मनोरुग्णांची सेवा करणं सुरू केलं आणि सर्व दुःखाचा प्रवास म्हणजे आजच्या भौतिक युगामध्ये ज्याला आपण दुःख मानू तसा सगळा प्रवास करत पण समाजाने त्यांना जे आर्थिक सहकार्य दिलं, त्यांचं मनोबल वाढवलं आणि आज या पुरस्काराच्या निमित्ताने त्यांचं अजूनच मनोबल वाढेल आणि समाजामधल्या सर्व स्तरामधनं त्यांना आवश्यक ते सहकार्य वेळोवेळी मिळावं एवढीच अपेक्षा मी आज व्यक्त करते. धन्यवाद. मैं डॉक्टर श्रीनिवास शास्त्री, महर्षि कर्वे स्त्री शिक्षण संस्था के सचिव मेरे पास जवाबदारी है. महर्षि कर्वे संस्था के बारे में आप सभी लोग जानते हैं. महर्षि कर्वे संस्था का कार्य ही है महिलाओं का उत्थान और उनका एम्पावरमेंट. हम जो हमारी जो लड़कियां हैं, विद्यार्थिनी हैं, उनके सामने अनेक उदाहरण सामने प्रस्तुत करके उनको एक प्रशिक्षण करने का हमारा प्रयास होता है. आज जो आपने पुरस्कार आपने जो अपने प्रदान का कार्यक्रम का आपने देखा है, उसमें जिस महिला को हमने पुरस्कार दिया, प्रज्ञाताई को, उनका कार्य देखने के बाद समझ में आया ही होगा. ये 1996 साल से हम ये पुरस्कार दे रहे हैं. अलग बाया कर्वे पुरस्कार के नाम से जाना जाता है. तो ये महाराष्ट्र के महिलाओं को दिया जाता था. उसके बाद अभी के पिछले 6 सालों से हम राष्ट्रीय स्तर पे भी दे रहे हैं. उसी प्रकार विदर्भ यह प्रांत में भी कई महिलाएं ऐसी हैं कि जिस प्रकार के कार्य करती हैं और उनका उदाहरण हमने सामने रखना बहुत ज़रूरी है. तो इसी प्रयास में हम ये पुरस्कार हम दे रहे हैं. 2015 से हम ये पुरस्कार शुरुआत की थी. आज मेरे ख्याल से 9 वर्ष पूर्ण हुए हैं. ये 10वां वर्ष है और इस आज प्रज्ञाताई का पुरस्कार आपने सबने देखा है. तो हमें उन सब प्रज्ञाताई और उनके परिवार, उनके जो कार्य में सहभाग हुए सबको हम सबने अभिनंदन करना चाहिए, शुभेच्छा देना चाहिए. और उनके ज़रा हाथभार लगाता है हमको कुछ, तो मेरे ख्याल से उनका जो काम है वो असीम सीमा तक पहुँचेगी ऐसा मुझे लगता है. धन्यवाद. कमिन्स अभियांत्रिकी महिला अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राचार्य या नात्याने मी आपल्या सर्वांचे महाविद्यालयाच्या परिसरात पुन्हा एकदा स्वागत करतो. नुकत्याच पार पडलेल्या पुरस्कार सोहळ्याच्या प्रमुख अतिथी माननीय श्रीमती उर्मिलाताई क्षीरसागर, सत्कारमूर्ती माननीय श्री प्रज्ञाताई राऊत, पुरस्कार सोहळ्यास आवर्जून उपस्थित असलेले महर्षि कर्वे शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष श्री रवींद्र देव सर, संस्थेचे सचिव डॉक्टर PBA शास्त्री सर, संस्थेचे पुणे व नागपूर येथील मंचावर व सभागृहात उपस्थित असलेले व्यवस्थापकीय मंडळाचे माननीय सदस्य, निमंत्रित शुभेच्छुक, संस्थेद्वारा संचालित महाविद्यालयाचे प्राचार्य, पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, उपस्थित विद्यार्थ्यांनो, आपण नुकताच एक विलक्षण सोहळा अनुभवला. सामाजिक कार्य करीत असताना एखाद्या सामाजिक संस्थेने आपल्या कार्याची दखल घेत निरंतर कार्य करणाऱ्या व्यक्तीच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली तर पुढील वाटचाली करता हुरूप येतो व प्रेरणा मिळते. तर आजच्या सत्कारमूर्ती श्रीमती प्रज्ञाताईंचे पुन्हा एकदा अभिनंदन करून आपण आभार प्रदर्शनाकडे वळूया. श्रीमती उर्मिलाताईंचे विशेष आभार. त्यांनी पुरस्कार प्रदान केला व आमच्या विनंतीला मान दिला व या प्रसंगी आपल्या सर्वांचे मार्गदर्शन व उद्बोधन केले त्याबद्दल त्यांचे विशेष धन्यवाद. सत्कारमूर्ती माननीय श्रीमती प्रज्ञाताई राऊत यांचे सहृदय आभार. त्यांनी पुरस्कार स्वीकारण्यास अनुमती दिली. त्यांचे व त्यांच्या उपस्थित परिवाराचे महर्षि कर्वे स्त्री शिक्षण संस्थेतर्फे त्यांना विशेष धन्यवाद व त्यांच्या पुढील वाटचाली करता तुम्हाला शुभेच्छा.